केडगावमध्ये आज नगर पुणे महामार्ग आहे. संभाजीनगरवरून माणूस निघाला, नगरमध्ये येतो, नगरवरून चालला पुण्याला जातो. केडगावमध्ये भैरवनाथ मंदिरचा परिसर आहे, तो काढला. कुणी काढला? शेजारीकडून मस्जिद ती का नाही काढली? म्हणजे एकच बाजूच न्याय आहे. आजही तो केडगावमध्ये मोठा ज्वलंत प्रश्न आहे की जिथे आल्यानंतर रस्ता छोटा सिंगल रस्ता होतो. म्हणजे अर्चना हॉटेलपर्यंत डिवायडर आहे, 4 लेन रस्ता आहे अर्चना हॉटेलपर्यंत. आणि अर्चना हॉटेल क्रॉस झालं की सिंगल रोड होतो. का? फक्त मस्जिद नाही काढायची, लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होईल. अरे इकडं सगळे मंदिर पाडले, हनुमानाचं मंदिर, मारुती मंदिर पाडलं, एवढं बोळ करून ठेवली ती हनुमान मंदिराची. जे असं भव्य दिव्य गाभारा होता ते पाडून ठेवला. मग तिथं नॅरो रोड करून ठेवला. का? इकडची बाजू पाडली पण इकडची बाजू नाही पाडायची, लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होईल. अरे पाकिस्तानमध्ये राहतो काय आपण? लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होईल. म्हणजे पोलीस प्रशासन अजिबात गांभीर्याने घेत नाही, हायवे प्रशासन गांभीर्याने घेत नाही, महापालिका प्रशासन गांभीर्याने घेत नाही. हे घटना घडलेली 15 वर्षापूर्वी, जेव्हा रस्ता रुंदीकरण झाला. हे पाप आहे, हे 15 वर्षापूर्वी केलेलं पाप आहे. हे अजिबात व्हायला नको होतं. एका बाजूने फक्त मंदिर दाबले, मस्जिद पण पाडायला पाहिजे होती. आमचं म्हणणं आहे की आज इथं आम्ही नगरमध्ये उभा राहून सिव्हिल बसलं मंदिर बाजूला घेतलं रस्ता रुंदीकरणासाठी. लाल टाकी परिसरामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या समोर एक देवीचं मंदिर होतं, आम्ही ते बाजूला घेतलं. आमच्या हिंदू लोकांनी मदत केली, नवीन मंदिर बांधलं. पण थडगे काढायचे नाही. जे थडगे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं की थडगे काढा, जे रस्त्यात जे धार्मिक स्थळ ते काढा. पण तरीसुद्धा तुम्ही पोलीस प्रशासन त्याला पाठीशी घालतं, त्या जिहादी लोकांना पाठीशी घालतं आणि सांगतं की नाही, लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होईल. हे अन्यायकारक आहे. केडगावचा प्रश्न अन्यायकारक आहे. केडगावच्या हिंदू लोकांवर अन्याय झालेला आहे. जे गाव होतं, जे वेश होती, जुना इतिहास असतो, हे गावं होते महापालिकेत आलेत. आणि त्या गावांचा प्रश्न जर असा कोणी जर जिहादी लोक असतील जे आपल्यातले हिंदू आहेत पण त्यांची मानसिकता जिहादी, फक्त मंदिर काढले पण मस्जिद नाही काढली, आणि रस्ता आजही तो सिंगल रोड रस्ता आहे, आजही तिथं सकाळ संध्याकाळ ट्रॅफिक जाम असतं. त्यामुळे हे आमचं म्हणणं आहे की तुम्ही करायचं तर एका बाजून नाही झालं पाहिजे, दोन्ही बाजून झालं पाहिजे. म्हणजे 2 मंदिरं काढले आणि थडगे काढायचे नाही. ते आयुक्त सुद्धा आमचा जिहादी विचाराचाच आयुक्त आहे आणि पोलीस प्रशासन सुद्धा त्याच विचारायचं आहे. लॉ अँड ऑर्डर प्रश्न म्हणून ते काढायचं नाही. त्यामुळे हे सगळं असं आहे, त्यामुळे हे सगळं निघलं पाहिजे. ठाम नाही, ही जाहीर आहे. आता ते काय वेगळं थोडी आहे काय, आणि ती काय आम्ही बोपण मांडलेली आहे, ते काढा.